राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांचा मुलगा यशराजे आणि वैष्णवीराजे यांचा विवाह सोहळा आज सायंकाळी पार पडणार आहे। कराडजवळील दौलतनगर मैदानावर हा सगळा शाही विवाह सोहळा आहे तो पार पडणार आहे आणि त्याची तयारी आपण बघतोय अंतिम टप्प्यात आलेली आहे। या लग्नासाठी राज्य मंत्रिमंडळातील अर्ध मंत्रिमंडळ या ठिकाणी संध्याकाळी असणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील, हे देखील या सगळ्या सोहळ्यासाठी उपस्थित असणार आहेत आणि त्यामुळेच आपण बघतोय कशा पद्धतीने या लग्नाची तयारी जी आहे ते आता पूर्ण झाल्याचं पाहायला मिळतंय। राजस्थानी महालाची प्रतिकृती या निमित्तानं या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर जर आपण बघितलं तर 50,000हून अधिक लोकांची बसण्याची व्यवस्था या सगळ्या मैदानावर करण्यात आलेली आहे। एकूणच जर आपण बघितलं तर या सगळ्या लग्नासाठी राज्य मंत्रिमंडळातील अनेक मंत्री त्याचबरोबर अनेक नेते मंडळी देखील या ठिकाणी असणार आहेत आणि त्यामुळे सुरक्षा व्यवस्था देखील या ठिकाणाची कडक करण्यात आलेली आहे। सुरक्षा व्यवस्थेची काळजी देखील खरं तर घेण्यात आलेली आहे। पोलीस त्या पद्धतीने या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत। आता आपण बघतोय हा लग्न सोहळा संध्याकाळी जरी होणार असला तरी आतापासूनच लोकांची देखील रेलचेल या ठिकाणी पाहायला मिळते आणि त्यामुळे पोलीस देखील अलर्ट मोडवर असल्याचं पाहायला मिळते आणि त्यामुळेच आपण बघतोय कशा पद्धतीची तयारी आपल्याला या सगळ्या दौलतनगर मैदानावर पाहायला मिळते। खरं तर संध्याकाळी हा सगळा सोहळा असणार आहे। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह अनेक VIP या ठिकाणी येणार आहेत आणि या सगळ्या लग्न सोहळ्यामध्ये सहभागी होणार आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, दौलतनगर, कराड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।